की दिलीप भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्याचं ते मार्ग काढतात आणि आज माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश झाला आदरणीय प्रवेश झाला त्यामुळे मी भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार मानतो की दिलीप भाऊ खऱ्या अर्थाने संकट मोचन आहे आणि त्यांच्याकडे आपत्ती व्यवस्थापनाचं काम आहे आणि आपत्ती आली त्याचं ते मार्ग काढतात आणि भाऊ आपल्यापर्यंत पक्षापर्यंत काय माहिती दिली मला माहित नाही पण मी खरंच निष्पाप आहे समाजाची सेवा करतो समाजासाठी झटतो कोविड काळामध्ये 45 रक्तदान शिबिर घेऊन 23 टेक्सस ऑर्डर हे मी सिव्हिल सर्जनला दिले त्या काळामध्ये कोणी बाहेर येत नव्हतं त्या काळात कोविड सेंटर उभं केलं आणि पक्षासाठी ज्याने ते काम केलं परंतु अचानक भाला घातला आणि माझ्यावरती कारवाई केली ज्या पक्षाने माझा अनादर केला त्या पक्षाला मी सांगू इच्छितो की महापालिकेच्या निवडणुकीमध्ये दूध का दूध पाणी का पाणी होईल आदरणीय मुख्यमंत्री साहेबांसाठी नागपूरचं एक उदाहरण देऊ शकतो देऊ इच्छितो त्यांनी महाराष्ट्रामध्ये जो पहिला प्रकल्प केला की सांडपाण्यापासून महापालिकेला उत्पन्न मिळवून दिलं महावितरणला वीज निर्मिती प्रकल्प दिला आणि ते 2010-11ची गोष्ट आहे 20 का 25 कोटी रुपये महापालिकेला मिळतात अशी दूरदृष्टी असणारा नेता आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि निश्चितपणाने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राची जनता अत्यंत खुश आहे आणि भाऊ आपण जे काम सांगाल बावनकुळे साहेब आपण जे आदेश द्याल चव्हाण साहेब आपण जे मार्गदर्शन करणार त्याचं मी तंतोतंत पालन करेन निष्ठेने काम करेन पक्षामध्ये जी जबाबदारी दिली ती जबाबदारी निष्ठेने पार पाडेल पक्ष संघटन मोठं करण्यासाठी निश्चितपणाने प्रयत्नांची पराकाष्ठा करेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र